श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्ष कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणि गुरौ पादौ दुर्लभौ भुवनत्रये। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभा वल्लभा। सद्गुरुनाथ महाराज की कुंडलीक वरदा। पुढचं आपल्यालाच म्हणायचंय। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु योगीराज टेंबे स्वामी महाराज की जय। सद्गुरु गुळवणी महाराज की जय। सद्गुरु मामा महाराज की जय। जय जय रघुवीर सद्गुरु आबा महाराज की। सद्गुरु वासुदेव भगवान की मंगलमूर्ति। गमपनी
संगीत मत्स्यगंधामध्ये आलेला प्रसंग वेगळा आहे. नको विसरू संकेत मिलनाचा तिथला प्रसंग भलताच आहे. मग कीर्तन सेवेच्या कीर्तनकाराच्या गादीवर उभं राहिल्यानंतर कुठल्या मिलनाचा संकेत विसरायचा नाही. तर गेली अनेक वर्ष आमच्या सप्रे काकांच्या मदतीनं आम्ही युट्यूबवर बघतोय हे सगळं. प्रत्येक श्रावण मास महोत्सव बर हे करण्याकरता सुद्धा असलेली चित्रगुप्ताची भूमिका वेगळी आहे त्यांची. त्यामुळे असा मिलनाचा संकेत एक श्रोता म्हणून घर बसल्या आम्हाला झालेला आहे. श्रोते काही दिसतात त्यामुळे त्यातल्या काहींचे चेहरे थोडे थोडे लक्षात आहेत. जे आबा महाराजांच्या मंदिरामध्ये पुढं बसतात आणि यांची स्क्रीन जेवढ्या लोकांना कव्हर करते, त्यामुळे त्यांना बघितल्यानंतर आलेला विचार आहे मनात, नको विसरू संकेत मिलना. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. भगवान प्रभू रामचंद्रांची ती मूर्ती बघितल्यानंतर, त्यांचं तिथलं अधिष्ठान बघितल्यानंतर तृषित आहे मी, तृषित आहे, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, मिलनाचा, मिलनाचा. बुवा 8 वाजलेले आहेत, त्यामुळे 8ची आठवण बुवांना ठेवणं गरजेचं आहे. आयोजकांनी जे काही वेळ दिली त्या वेळेनुसार त्या पद्धतीनं ही कीर्तन सेवा व्हायला पाहिजे. मला माहिती आहे बरेच लोक बऱ्याच लांबनं भागातनं सुद्धा आलेले असतील, त्यामुळे त्यांची गैरसोय करणं हे खरं म्हणजे या गादीवर उभं राहून केलेलं महापातक आहे. त्यामुळे नमनाला घडाभर तेल नको. श्री सीताराम. चरणी लक्ष लागो लागो, राजा राम चरणी लक्ष लागो, राजा राम चरणी लक्ष लागो, सीताराम. राम चरणी लक्ष्मी राम, राजा राम चरणी लक्ष्मी
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ओ दिगंबरा दिगंबरा सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय। सद्गुरु अक्कलकोट स्वामी महाराज की जय। सद्गुरु मामा महाराज की जय। सद्गुरु बाबा महाराज की सद्गुरु वासुदेव भगवान की मंगल मूर्ति जय जय रघुवीर। साधारण 1 कप भरून चहा प्रत्येकाचा घेऊन झालाय, नाही म्हणायला आम्हालाही मिळालेलाच आहे. आणि म्हणून साथीदारांचा जोर एका कपाच्या चहावर किती वाढलाय हे आपल्याला लक्षात आलंय ना. मग केवळ साथीदारांचा वाढून कसं चालेल. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. म्हणून एकदा ठणकावून गजर व्हावा आणि मग आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे बघूया. सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर। हरे
आकाशवाणीनं आपल्यावर कृपा केलेलीच आहे. त्यामुळे आपण हे गाणं बरेच वेळेला ऐकलं असेल. कोणतं? कोकिळा गा गा गाणे कोकिळा गा गाणे कोकिळा गा गाणे कोकिळा. नमन कमला विस्मयकारा नमन कमला विस्मयकारा नमन कमला नमन कमला नमन कमला विस्मयकारा. सद्गुरुनाथ महाराज जय जय रघुवीर. तिखट असा प्रसाद आणि गोड असा चहा हा मिळालाय ना. मी 4च लोकांनी माना डोलवल्या. झालंय असं. वा वा. त्यांनी हातही वर केला. अनुमोदन. आणि आम्ही बाहेर असल्यामुळं आम्हाला ते बघायला मिळालेलं आहे की स्वयंसेवकांनी किती कष्ट केले, सगळ्यांना सगळं वाटप केलं. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. केवढा मोठा उत्सव आहे. आणि आता जय जय रघुवीर. उपासनेला दृढ चालवावे, ओ देव संतासी सदा नवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, पण सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय. समर्थांचा उपासनेतला म्हटला जाणारा हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. आणि अनेक वर्ष ज्या ठिकाणी कीर्तन सेवा होत आहेत त्या ठिकाणी हा श्लोक केव्हा म्हटला जातो याची पद्धतीही सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे साधारण आपण जर गडावर गेलात तर कीर्तन सेवा झाली की मग एक पद्धती आहे तिथे. काय? झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. म्हणजे आता आपली कीर्तन सेवा संपलेली नाहीये. पण कीर्तन सेवा झाली की हे म्हटलं जातं. आणि हे म्हटल्यानंतर उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे साधारण गडावरचा नियम असा आहे की आपण जर कीर्तन सेवेला गेलात तर कीर्तन सेवा समाप्त व्हायला लागली की मग हा श्लोक म्हटला जातो. आणि आपण जर गोंदवल्याला गेलात तरी हा श्लोक म्हटला जातो. कुठं? प्रसादाला गेल्यानंतर काय भलं मोठं आवार आहे. आपण गोंदवल्याला जाऊन आला असालच. काय भलं मोठं आवार आहे. आणि तिथे सगळे प्रसादाला बसलेत.
आतून सगळे मोठमोठ्या पोझिशनवर काम करणारे लोक तिथं साधक म्हणून काम करतात, की ज्यांनी ते आतून सगळं आणावं. आणि वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे श्लोक झाला. आता भोजनाला सुरुवात झाली आणि भोजन झाल्यानंतर आतून आता काही आणायचं शिल्लक नाही आहे, म्हणजे सगळ्यांचं भोजन होत आलेलं आहे. अशी जेव्हा वेळ येते ना त्यावेळेला आतमध्ये सांगायचं कसं. म्हणून तिथे जे मुख्य अधिकारी उभे असतात ना त्यांच्या मुखात हा श्लोक असतो, उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे आतमध्ये कळतं बाहेर काही आणायची आता आवश्यकता नाही. थोडक्यात काय तर जेव्हा वाढायचं आता बास झालं, आता सगळ्यांची भोजनं होत आलेली आहेत, हे सगळं झाल्यावर आत कळवावं याच्याकरता म्हणून हा श्लोक म्हणला जातो. अजूनही किमान आपल्या हातातला जो शिल्लक वेळ आहे तो बघता कीर्तन सेवा संपलेलीही नाही आहे किंवा भोजनाचाही काही आता आस्वाद इथं आत्ता लगेच घेण्यासारखा नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही बुवा हा श्लोक म्हणला. काय कारण आहे? कारण एकच की आजच्या 1-1.5 तासाच्या कीर्तन सेवेकरता जे सूत्र म्हणून मांडायचं तेवढं सूत्र रूपानं आपल्यासमोर ठेवतो. असं आहे की आपल्या घरी जर आपण आमच्यापैकी कोणाला तरी भोजनाला बोलावलं, जसं आता शिरगावकर काकांनी आम्हाला बोलावलं, आणि आता घरी बुवा येणार म्हटल्यानंतर असेल नसेल तेवढा शिलकीतला सगळा तांदूळ काढला आणि त्याचा भात करून जर बुवाला दिला, अहो येणारे किती लोक आहेत, त्यांना किती लागतं, त्यातला कोणी डायबिटीसचा आहे का, हे सगळं बघितल्यानंतर मग ठरवून शिजवायचं ना. म्हणून लागेल तेवढं शिजवायचं. बरं असं आहे, ताटात भात वाढल्यानंतर आम्ही आमटी वाटीत द्या म्हणतो हो, नाही तर सगळंच भातावर वाढा, म्हणजे भाजीही भातावर, आमटीही भातावर, दहीही भातावर. आणि मग म्हणून म्हटलं मिळवून जेवणाऱ्यातले आपण लोक नाही, म्हणजे लागेल तेवढं काढून घ्यायचं, लागेल तेवढं पुरवठा तेवढंच घ्यायचं, मागणी तसा पुरवठा. या न्यायानं आजच्या दिवसाला लागेल तेवढं फक्त या अभंगाच्या निरूपणाच्या निमित्तानं बघायचं. म्हणून समर्थ म्हणाले, काष्ठाच्या पादुका, बुवांची क्षमा मागून म्हणतो, स्वामींच्या पायात स्मरणी हातात तुळशीची, काष्ठाच्या पादुका. समर्थांचं वर्णन तुकोबांनी जे केलेलं आहे त्या समर्थांनी उपासनेला दृढ चालवावे म्हणत असताना या जगामध्ये नेमकं असं काय आहे जे दृढपणे टिकणार आहे याच्यावर टिप्पणी केली. तुम्ही म्हणाल बुवा दृढपणे टिकणार म्हणजे अखंडपणे एकाच स्वरूपात जसं आहे तसं टिकणं, याला दृढपणे टिकणं असं म्हणतात. असा विषय एका कीर्तन सेवेच्या 4 दिवसाच्या कीर्तन सेवेच्या ठिकाणी चाललेला असताना सहज म्हणून श्रोत्यांपर्यंत हा विषय मांडित असताना की उपासनेला दृढ चालवावे, या जगात दृढ कोण आहे असं म्हटल्यानंतर श्रोत्यांपैकी एकानं हात वर केला. म्हटले बुवा आम्ही आहोत. म्हटलं म्हणजे आहोत ना. म्हणले दृढपणे टिकणारे. गेली म्हटलं किती वर्ष झाली, एवढ्या वर्षाचे तर कोणी नसतील आता, पण म्हटलं साधारण मला वाटतं 37 वर्ष आपण श्रावण महोत्सव करतोय, बरोबर आहे ना. त्यामुळे गेली 37 वर्ष आम्ही कीर्तन ऐकतोय श्रावणात. मग असं असताना म्हटलं तुम्ही दृढपणे टिकणारे कोण आहे असं विचारतात, आम्ही आहोत. मग त्यांना सांगावं लागलं, अहो म्हटलं दृढपणे टिकणारे म्हणजे आपण पहिली कीर्तन सेवा ऐकताना जसे होतात तसे आणि आता आहात तसे, याच्यात काही फरक आहे का नाही आहे. आहे ना म्हटले. काळाचा परिणाम काही अंशी का होईना पण त्या देहावर झालेलाच आहे असा विषय तिथं मांडला. आणि ज्यांच्याकडं व्यवस्था होती त्यांच्याकडे गेलो, नात्यातलेच होते. गेल्याबरोबर ते म्हणाले, बुवा म्हटलं आलेच आहात तर तुम्हाला जरा जुन्या संग्रहातले फोटो दाखवतो म्हणाले. म्हटलं बरं. आणि म्हणून त्यांनी एक अल्बम काढला. त्या अल्बममध्ये लहान मुलांचे काही फोटो होते. त्यातला एक फोटो कृष्ण स्वरूपामध्ये नटलेल्या एका लहान बालकाचा. फक्त गंमत अशी झाली की फोटोग्राफरनं फोटो काढायला आणि त्या मुलानं मान वळवायला एकच वेळ आली, त्यामुळे चेहरा काही स्पष्ट आला नाही. मी काकांना विचारलं, म्हटलं काका
कोणाचा फोटो आहे हा? त्यांनी उत्तर असं दिलं की उपासनेला दृढ चालवावे. असं जो 35 वर्षाचा युवक तिथं उभं राहून म्हणत होता, तो त्याच्या वयाच्या 6व्या-8व्या महिन्यामध्ये कसा दिसत होता त्याची म्हटलं प्रतिमा आहे ती, म्हणजे माझाच फोटो होता. म्हटलं प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. त्यामुळं तो फोटो बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, आपण 6 महिन्याचे असताना जसे होतो तसे आता नाही. म्हणजे पर्यायानं तेव्हा जे करत होतो ते आता केलं तर लोक कुठेही बोलवणार नाहीत. त्यामुळे एक गोष्ट पक्की आहे की काळाचा परिणाम या देहावर, जगातल्या सगळ्या वस्तूंवर पूर्ण होतो. त्या दिवशीची सेवा झाली. 2 दिवसांनी दुसऱ्या काकांकडे मुक्काम होता. ते काही नात्यातले नव्हते, पण ते म्हटले या 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 बुवा, स्वागत आहे आपलं. आणि म्हटलं काय हो, आपण कीर्तनामध्ये सांगताय की काळाचा परिणाम सगळ्या वस्तूंवर होतो, पण आमच्याकडे एक वस्तू अशी आहे म्हणाले ज्याच्यावर काळाचा परिणामच झालेला नाही. म्हटलं अशी कुठली वस्तू आहे बघावी तर. आणि म्हणून त्याने आतमध्ये नेलं. आतल्या खोलीमध्ये एक समोर कपाट दिसलं. ते कपाट उघडलं, त्यात एक तिजोरी होती. ती तिजोरी उघडली आणि समोर एक नाही 2 सोन्याच्या विटा दिसल्या. तुम्ही म्हणाल बुवा त्यांचा पत्ता तेवढा देऊन ठेवलात तर बरं होईल. असं आहे, वचने किम दरिद्रता, असू दे ना. त्या विटा बघितल्यानंतर ते म्हणाले बुवा तुम्ही म्हणालात ना की काळाचा परिणाम सगळ्या वस्तूंवर होतो, ही अशी वस्तू आहे म्हणाले ज्याच्यावर काळाचा परिणामच झालेला नाही. म्हणलं कशावरनं? आम्ही बाहेरच काढत नाही म्हणले. आम्ही बाहेरच काढत नाही. लक्ष्मी पूजनाला सुद्धा बाहेरूनच शुभ लाभ, आत काही नाही. आली पंचायत. कीर्तन सेवा करणाऱ्या कीर्तनकारानं, प्रवचन सेवा करणाऱ्या प्रवचनकारांना असे प्रश्न उपस्थित राहिले तर उत्तर काय द्यावं? सद्गुरूंना शरण जावं. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. म्हटलं सद्गुरूनाथा आता आपणच याच्यावर काहीतरी उत्तर द्यायला मला बुद्धी द्या म्हटलं. आणि म्हणून जरा पुढं गेलो. त्यांना म्हटलं काका विटा बघू का? त्यांनाही विश्वास होता, म्हणजे आलेला बुवा बरा आहे हे त्यांना लक्षात आलं. आणि म्हणून बघा म्हणाले. हातात दिल्या विटा छान मजबूत होत्या. आणि म्हणून त्या विटांच्या खाली एक कागद दिसला. तो कागद सहज हातात आल्याबरोबर मी त्यांना म्हटलं काका तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याचकडे आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकल अशी अशी अवस्था. नाही म्हटलं तुमच्याचकडे. ते म्हणले कशावरून? पहा म्हणले कागद काय आहे. तेव्हाचं बिल सांभाळून ठेवलं होतं बरं का. लोक काय काय सांभाळून ठेवतील सांगता येत नाही. ते बिल सांभाळून ठेवलं होतं. त्यावर श्री तारीख लिहिली होती. आणि या गृहस्थांच्या पणजोबांनी विकत घेतलेल्या त्या सोन्याच्या विटा, त्यावर लिहिलं होतं आजचा भाव. त्या काळचा त्यावर लिहिलं होतं आजचा भाव 16 रुपये तोळा. किती? 16 रुपये तोळा. आणि खाली एक शिक्का मारला होता 1 तोळा = 12 ग्रॅम. आता काय हो, 1 तोळा = 10 ग्रॅम. आणि किंमत काही सांगायची गरज नाही आहे, प्रत्येकाला माहिती आहे. आत्ताच नुकतीच दिवाळी होऊन गेली. त्यामुळे म्हटलं काका कोण म्हटलं की काळाचा परिणाम होत नाही? म्हटलं पहा हा काळाचा परिणाम नाही का. सांगायचा उद्देश एवढा की घरदार सोनं नाणं पैसा अडका सगळे सोयरे सगळं आपल्याकडे, पण सगळं आपल्याकडं असताना सुद्धा ज्याच्याकडं ते आहे तो कुठं पक्केपणानं इथं वस्तीला आलाय? आम्ही काही पक्केपणानं वस्तीला आलोत का? आमचा तरी म्हटलं जो पत्ता आहे ना तो पत्ता कुठं पक्का आहे? आणि म्हणून माऊलींनीच वर्णन केलं काय अवस्था आहे. पणजे गेले आजे गेले, पणजे गेले आजे गेले, पणजे गेले आजे गेले, वडील हिते जाती, पणजे गेले वडील हिते जाती, मुलगे जाती नातू ही जाती, मुलगे जाती नातू ही जाती, कोण इथे राहती महाराज, कोण इथे राहती महाराज, कोण इथे राहती. माऊली म्हणाल्या पणजे गेले आजे गेले, वडीलही ते जाते.
कोणीही इथं पक्केपणानं वस्तीला आलेलं नाही. म्हणून माऊली म्हणाल्या, उपजे ते नासे नासले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमे ग. मग आम्ही जर कालशरण आहोत, काळाच्या प्रवाहाच्या दिशेनंच वाहत जाणारे आहोत, काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्याची क्षमता जर आमच्यात म्हणजे या मनुष्य देहात नाही, तर या जगामध्ये दृढपणे टिकणारं असं काय आहे? समर्थांचा प्रश्नच आहे ना, या जगात दृढपणे टिकणारं काय आहे? आणि म्हणून सिद्धांत असा आहे की जे अस्थिर आहे त्यातूनच स्थिराची निर्मिती होते. जे अस्थिर आहे त्यातूनच स्थिराची निर्मिती आहे. तुम्ही म्हणाल बुवा कशावरनं? दृष्टांत सांगतो. आठवडी बाजार, दाल बाजार. आमच्यासारखे नवीन आलेले बुवा 2-4 दिवस इथं राहायचं म्हटलं, जाताना काहीतरी घेऊन जाऊ. म्हणून आमच्या शिरगावकर बुवांना विचारलंच, म्हटलं काय हो इथून नेता येईल? त्यांनी काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. काहीतरी नेता येईल म्हणून त्यांनी वस्तू सांगितली जी काय आहे ती. आणि म्हणून बाजार हाट करता करता एक गृहस्थ दिसले, हातामध्ये कापडी पिशवी. बरं, हल्लीच्या पिशव्या सुद्धा मोठ्या आणि 2 कप्पे असलेल्या, या वर्गाला माहिती आहे मला काय सांगायचं ते. चांगली मोठी पिशवी. आणि म्हणून बाजार हाट करतायत. बाजार हाट करताना नियम असा आहे की प्रत्येक ठिकाणी जावं, तिथं जाऊन त्याचे भाव विचारावेत आणि ते लक्षात ठेवावेत, कुठं चांगलं काय आहे, कुठं कमी किमतीत योग्य मिळतंय हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून घरातला बाजार हाट करण्याचं काम हे इकडच्या लोकांचं. इकडच्या लोकांचं म्हणजे संख्या जास्त आहे म्हणून म्हणलं. म्हणून पिशवी घेऊन गृहस्थ निघाले. बरं, भाजी घेतल्यावर कशावर काय टाकायचं हेही कळलं पाहिजे ना. नाही तर किलोभर टोमॅटो घेतल्यानंतर भोपळा दिसला म्हणून तो जर त्याच्यावर टाकला तर जे काय व्हायचंय ते पिशवीतच होऊन जाईल, घरी जाऊन काही करायची गरज नाही. म्हणून बाजार हाट करता 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 उन्हाळ्याचे दिवस हो. आणि तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक हातगाडी दिसली. हातगाडी बघितली आणि त्या गाडीवर पिवळ्या रंगाची रसरशीत, ज्याला कागदी लिंब म्हणतात, म्हणजे ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आतली रेष स्पष्ट दिसेल अशी पिवळ्या रंगाची सुंदर अशी लिंब बघितली हो. आणि यांच्या तोंडाला पाणी सुटलं. तुम्ही म्हणाल बुवा तुमच्याही सुटलं का? साहजिक आहे हो. अशी कागदी पातळ सालीची लिंब बघितल्यानंतर का नाही आवडणार? ती बघितली मात्र, आणि ती बघितल्यानंतर या गृहस्थांना काही मोह आवडे ना. ते गेले आणि विचारलं, भैया कितने को दिया? त्यांनी सांगितलं काय 60 रुपयाला 100 लिंब आहेत. द्या म्हटले, 60 रुपये सुटे देतो. 100 लिंब घेतली, सगळं घरी सामान घेतलं, घरी गेले. घरी गेल्यावर बरं एवढं कार्य या भागाचं आहे. म्हणजे पिशवी घ्यायची, यादी घ्यायची, त्याच्यामध्ये सगळं टाकायचं, ते घेऊन घरी घेऊन यायचं. आणल्यानंतर ते घरी गृहस्वामिनी समोर ठेवलं. अहो पिशवीच उपडी केली हो. 1 नाही 2 नाही 100 लिंब घरभर पसरली. अहो एवढी लिंब बघितली आणि तिनं विचारला, हो एवढी कशाला आणली? त्यांनी सांगितलं, ठेव, फ्रीज आहे आपल्याकडं, फ्रीज आहे आपल्याकडं. आता मला सांगा, एखादं लिंबू आपण जर अगदी हिरवं असेल ते घेतलं तर 2-3 दिवस टिकेल. उन्हाळा असेल तर जास्तीत जास्त 2 दिवस, हिवाळ्यामध्ये टिकेल. त्यातला जो रस आहे तो रस जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत त्या लिंबाचा उपयोग आहे. म्हणून पूर्वी अशी पद्धत होती की माठाच्या खाली एक छोटीशी वाटी ठेवायची. तो माठ ज्याच्यावर ठेवलाय त्या तिवळीच्या खाली, आणि त्याच्यात लिंब ठेवायची. का? माठातलं पाणी जे झिरपेल ते त्या लिंबावर पडेल, म्हणजे लिंब जरा टिकतील. किंवा कापडामध्ये गुंडाळून ठेवायची. हल्ली असं झालंय प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळायची. आणि यानं तर सांगितलं, ठेव, फ्रीज आहे आपल्याकडं. आता मला सांगा, ज्या लिंबाचं आयुर्मान एखाद दुसऱ्या दिवसाचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं तर कदाचित 4 दिवसानं वाढेल अजून. पण जिच्या हातामध्ये ती पिशवी दिली ती जर सुगरण असेल तर काय करेल ती? विळी काढेल, सगळी लिंब एकत्र घेईल, त्याच्या एकसारख्या फोडी करेल, चिनी मातीची बरणी आणेल,
त्याच्यामध्ये त्या लिंबाच्या फोडी टाकेल, त्याच्यामध्ये आवडीचा जो मसाला आहे तो टाकेल, त्याला लागेल तेवढी काय मिरची असेल किंवा काही लागेल तेवढं मीठ असेल, साखर असेल तेवढं त्याच्यामध्ये घालेल आणि चांगलं हलवून तोंड बांधून ठेवेल. मी बरणीबद्दल बोलतोय. ते घट्ट तोंड बांधून ठेवेल. आता काय काय तयार झालं म्हटले, लिंबाचं लोणचं. ऐकल्यावरच एवढं पाणी सुटतं. मला सांगा, ज्या एका लिंबाचं आयुर्मान 1 आणि 2 दिवसाचं आहे, त्याच्यावर जर योग्य प्रक्रिया झाली तर ते वर्षभर टिकतं. समर्थ म्हणाले की या कलियुगामध्ये जो मनुष्य देह मिळालाय, ज्याचं आयुर्मान 100च वर्षाचं असलं तरी त्याच्यावर योग्य प्रक्रिया झाली तर ते चिरंतन टिकतं. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लवावे. आणि म्हणून हे उपासना नामक कर्म करीत असताना या उपासना नामक कर्मातला असलेला एक महत्वाचा घटक कोणता, तर 3ऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणाले, सत्कर्मयोगे वय घालवावे. नुसतं कर्म काय कामाचं? नुसतं कर्म केलं म्हणजे उपासना झाली का? तर म्हटलं त्याच्यात काहीतरी मिसळावं लागतं. जसं एखादा अलंकरण तयार करायचं असेल तर सोन्यात काहीतरी मिसळल्याशिवाय त्याला पक्केपणा येत नाही. हे जसं खरं आहे त्या पद्धतीनं नुसतं कर्म म्हणजे उपासना का? त्याच्यात काहीतरी मिसळायचं. म्हणून काय मिसळायचं? भगवंत 12वे अध्यायात म्हणाले काय मिसळायचं ते सांगितलं ते, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. भगवंत म्हणाले सर्वाणि कर्माणि, जी जी कर्म करशील ते सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे याचा विचार न करता जी कर्म करशील ती मत्परः म्हणजे माझ्यासाठी करतोयस असं म्हण. आणि ज्या वेळेला कार्य करणाऱ्या कर्त्याचा कर्मबिंदू पक्का होतो त्यावेळेला तो कर्ता त्या कर्माशी एकरूप होतोच. तुम्ही म्हणाल बुवा कशावरनं? दिवाळीचा सण आहे आणि म्हणून दिवाळीच्या सणाकरता नुकतंच लग्न झालेल्या मुलीचा आई वडिलांना फोन आला, आई काय या वर्षी आम्ही दिवाळ सणाला तुमच्याकडे येतोय. आणि म्हटलं नुसते नाही मग ह्या नाही घेऊन येते. वा 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 काय आनंद हो. जावई येताय, जावई येताय, जावई येताय, जावई येताय, काय आनंद. आणि म्हणून त्या सासूबाईंना एवढा आनंद झाला. अहो ऐकलं का काय, आपली मुलगी येते, बर यांना त्यांना घेऊन येते जावई बापूंना, मग काय करायचं आपण? अहो ज्या दिवशी फोन येतो ना अनुभवी व्यक्तींनी सांगावं, जे हसले ते अनुभवी सद्गुरूंना. त्यामुळं फोन आला की सासूबाईंचं चालूच होतं, अगं बाई जावई येत आहे, जावई येत आहे, मग काय करायचं, काय करू, काय आवडतं त्यांना. मग एक दिवस सासरे बुवा म्हणतात, अगं काय पहिल्यांदा आल्यासारखे काय करतेस, याच्या आधी आले नाहीयेत का? अहो तुम्हाला कळतं का, ते येत आहेत ना दिवाळीला, मग त्यांना आवडीचं जे ते करूया. मला सांगा या दृष्टांतामध्ये ती सासू जावईमय होऊन जाते. कारण कर्म करणारी जी आहे ती सासू आहे. कर्म काय आहे, जावई बुवा येणार आहेत तेव्हा त्यांना काहीतरी खायला करायचं, त्यांच्या आवडीचं करायचं. हा ध्यास जेव्हा पक्का होतो ना तेव्हा तो करता त्या कर्माशी केंद्रबिंदूशी पक्का घट्ट बांधला जातो. भगवंत म्हणाले म्हणून तुला माझ्याशी घट्ट बांधून घ्यायचंय का? सर्वाणि कर्माणि, सगळी कर्म माझ्यासाठी करतोयस या न्यायानं कर. कशी करायची दृष्टांत सांगून आख्यानाकडे जातो. माझं घड्याळाकडे लक्ष आहे. कशी करायची? अहो असं आहे, आपण केलेली कर्म सत्कर्म आहेत का दुष्कर्म आहेत हे कोणी सांगावं, फार कठीण काम आहे ते. दृष्टांत आठवलेला सांगतो. साधारण सकाळी 7-7:30ची वेळ आणि एक मुलगा पाठीला दप्तर अडकून 12वी सायन्सचा मुलगा क्लासला निघाला होता. बरं मला एक कळत नाही की स्कॉलर बॅच म्हणून जी काय म्हणतात ती पहिली बॅच सकाळी हे प्रत्येक क्लासवाले 7 वाजताच का ठेवतात नाही, काय त्याच्या मागची त्यांची भूमिका आहे आपल्याला सांगता यायची नाही. पण हा स्कॉलर बॅचचा असलेला पाठीला सॅक अडकून निघालाय. अगदी घराजवळच शाळा आहे, थंडीचे दिवस आहे. आणि जाता जाता त्याला रस्त्यावर एक भिकारी दिसला. थंडीनं बिचारा कुडकुडत होता, अंगात काही कपडे नाही.
याच्या मनात दया आली हो. कालच कीर्तनाला येऊन गेला होता, सत्कर्मयोगे वय घालवावे. त्यानं विचार केला याच्यासारखं सत्कर्म दुसरं नाही. हे सत्कर्म केलं तर 12-20 वर्ष आहे म्हणाले. त्यामुळं जो काय व्हायचा आहे तो फायदा होईल. आणि म्हणून हा जवळ गेला, विचारपूस केली, बाबा काय हवंय तुम्हाला? काही नाही, थंडी वाजते. थांबा जरा, आलो मी. ह्याच्या मनात अशा पल्लवीत झाल्या, हा काय घेऊन येतोय. म्हणून हा मुलगा याने विचार केला, क्लास गेला तरी चालेल म्हणाले, एक दिवस क्लास बुडला तरी हरकत नाही, पण सत्कर्मयोगे वय घालवा. आणि म्हणून घरी गेला. घरी गेल्यानंतर फडताळामध्ये ठेवलेलं एक तेलाची बाटली दिसली, खायचं तेल, गोड तेल, घेऊन आला. आणि आल्याबरोबर, बाबा काळजी करू नका बरं का, तुम्हाला काय थंडी वाजतीये, चांगलं मालिश करून देतो म्हणाले. आणि म्हणून यानं हातावर तेल घेतलं बसत भर आणि चांगलं चोपडून काढलं. अभ्यंग स्नान. समजणे वाले को इशारा, सद्गुरू ना. त्यामुळं ते चांगलं चोपडून घेतलं आणि यानं आशीर्वादच दिला, काय कल्याण वस्तू. याला आनंद झाला. सत्कर्म योगे वा म्हटलं, का नाही केलं होतं कीर्तनात, बरं वाटलं. आता हा वर्गात क्लासला निघाला पुढं. आता झालं असं हो, ते गोडे तेल चांगलं अंगाला चोपडलं होतं. हा भिकारी ज्या रस्त्यावर बसला होता फुटपाथवर, तिथून अगदी थोडं 100 मीटर अंतरावर कन्स्ट्रक्शनचं काम चाललं होतं. आणि लाल मातीचा ढिगारा, काळ्या मातीचा ढिगारा. मातीचा ढिगारा म्हटल्याबरोबर तिथं काय असणं साहजिक आहे हो, मुंग्या. आणि त्या चांगल्या हो, मोठ्या लाल रंगाच्या, बिनबुलाय मेहमान. जिथून वास आला तिथून त्या निघाल्या लाईनशीर. एक वेळ म्हटले कीर्तनानंतर तीर्थप्रसादाकरता रांग मोडेल, पण यांची रांग मोडायची नाही म्हटले. एका रांगेनं निघाल्या आणि जिथून वास येतोय त्याच्यावर बसल्या. म्हणजे अहो, ज्याच्या अंगाला तेल लावलं होतं ना, त्याच्या अंगावर चढल्या, अगदी कडकडून चावायला लागल्या. अगदी मेलो 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 ओरडायला लागला. अहो, 10च मिनिटापूर्वीच्यानं तुझं कल्याण असो असा आशीर्वाद दिला होता, तो आता ओरडायला लागला, आग लागो तुझ्या घराला. अरे काय हे. आणि तोपर्यंत वेळ पुढे गेला. पुढच्या बॅचच्या मुलांची वेळ आली क्लासला जायची. बरं, 7ची स्कॉलर बॅच, त्याच्यानंतर 1.5-2 तासाची बॅच, जरा थोडीशी काय प्लॅटिनम. आणि म्हणून 4-2 मुलं निघालेली. त्यांनी बघितलं हा काहीतरी अंगाला खाजवत बसलाय, म्हटलं वेळाच दिसतोय, ह्याला चांगला चोपून काढावा. म्हणून पलीकडं उसाची काणकी पडलेली दिसली, एक उचललं आणि बदड बदड बदडला हो याला. हा ओरडतोय, मारू नका मारू नका मारू नका मारू नका, पण बदडलं यथेच्छ. आणि ती काणकी बाजूला टाकल्याबरोबर जसे बिनबुलाय आले होते ना याच्या अंगावर चढत, तसे म्हटलं त्या अंगावरनं उतरले आणि उसाच्या काणक्यांवर जाऊन बसले. झालं. जो मगाशी ओरडत होता मारू नका मारू नका, भलं नाही होणार तुमचं, तो म्हणायला लागला भलं होईल तुमचं. आता मला सांगा, ऐकलेल्या दृष्टांतावरनं सत्कर्म कोणतं आणि दुष्कर्म कोणतं? पहिलं सत्कर्म म्हणायचं तर मुंग्या अंगावर चढल्या हे दुष्कर्म, आणि दुसरं दुष्कर्म म्हणायचं तर मुंग्या अंगावरच्या उतरल्या. भगवंत म्हणाले कशाला विचार करतोस, सत्कर्म कोणतं दुष्कर्म कोणतं, कशाला विचार करतोस, काही कारण नाही. सर्वाणि कर्माणि, जे जे करशील ते मत्परहा, जसं तत्परहा तसं मत्परहा, माझ्यासाठी करतोय एवढंच लक्षात ठेव. आणि ते केलंच ना, म्हणून उपासनेचं साधं सोपं गणित एवढंच, सर्वाणि कर्माणि आणि मत्परहा, माझ्यासाठी करणं. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः, कसं अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आणि मला वाटतं गेली अनेक वर्ष किंवा अगदी या वर्षभरामधलं आपण जर बघितलं ना, तर श्रीराम जय जय राम हे नामस्मरण या हिंदी प्रांतामध्ये मराठी लोकांनी जमून एवढ्या मोठ्या प्रमाणात करणं, हे मला वाटतं एकमेव या भारतातलं उदाहरण असावं, बाकी काही नाही. की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र जमावं आणि भगवंतांचं नाम घ्यावं, त्या ऊर्जेचा अनुभव घ्यावा. आणि अशा पद्धतीची एखादी
कीर्तन मालिका ही प्रस्तुत करावी, काय मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी असलेल्या या अनन्यतेला नमस्कार करतो. आणि अशी अनन्यता ही कोणाच्या ठिकाणी दिसली, म्हणून घागर में सागर भरणा म्हणतात, तेवढाचसा फक्त निरूपणाचा भाग आपल्यासमोर ठेवलाय. एवढंच लक्षात ठेवायचं की सर्वाणी कर्माणी मही संन्यस्य मत्परहा, माझ्यासाठी केलंय एवढाच भाव ज्या भक्ताच्या ठिकाणी असतो. भगवंत म्हणाले हाच अनन्य भाव त्याच्या कल्याणाला कारणीभूत ठरतो. शरण हरिघा हरिघा अनन्य हरिना शरण हरिघा अनन्य हरिना शरण हरिघा. शरण हरिघा अनन्य हरिना शरण हरिघा. तारक तो जगदीश्वर गाणुनी, तारक तो जगदीश्वर गाणुनी, तारक तो जगदीश्वर गाणुनी, तारक तो जगदीश्वर. शरण हरिघा हरिघा शरण हरिघा शरण हरिघा शरण हरिघा. दीर्घना गण देरे ना दीवे देरे ना दीवे सद्गुरुनाथ महाराज की. आपण ऐकतो आहोत हरिभक्त परायण श्री चिन्मयबुवा देशपांडे यांचं कीर्तन. थोडक्यात बुवांचा परिचय. बुवांनी BA इलेक्ट्रिकल विशेष प्रतिभेसह प्रावीण्यासह उत्तीर्ण केलं आहे आणि पुणे विद्यापीठात ME इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुणे येथील सिव्हिल इंजिनिअरिंग महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर असून सध्या वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत इथे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये PhD चालू आहे. श्रीमती देसाई यांच्याकडून संवादिनीचं शिक्षण, त्याचप्रमाणे कीर्तनकार दीपा भंडारे यांच्याकडे संवादिनी आणि गाण्याचं शिक्षण. गाण्याच्या आणि पेटीच्या 3 परीक्षा झाल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओवर बालोद्यानमध्ये अनेक गाण्याचे कार्यक्रम झाले आहेत. पुणे आकाशवाणीवर दिवाळीत कीर्तन सादर केलं आहे. कीर्तन शिक्षणाची सुरुवात हरिभक्त परायण श्रीमती वैशालीताई बापट यांच्याकडे आणि आता त्यांच्याचकडे शिक्षण चालू आहे. नारद मंदिर येथे 2 वर्ष वासंती कीर्तन प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सध्या राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त बुवा आपळे यांच्याकडे कीर्तन शिक्षण चालू आहे आणि नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री मोहन बुवा कुबेर यांचं मार्गदर्शन. बुवांनी आजवर 1000पेक्षा जास्त कीर्तनं केली आहेत आणि महाराष्ट्रात तसं महाराष्ट्राच्या बाहेरही काळाराम मंदिर नाशिक, नातेपुते वेंगुर्ला, कणकवली, श्रीक्षेत्र जळगाव, जामोद, सज्जनगड, गोंदवले अशा अनेक ठिकाणी दिवाळी पहाट कीर्तनं सादर केली आहेत. नारद मंदिर इथे झालेल्या वासंती कीर्तन प्रशिक्षणात 2 वर्ष प्रथम क्रमांक मिळवला आहे. नारद मंदिराचा युवा कीर्तनकार 2011-12चा पुरस्कार प्राप्त झालेले बुवा नारद मंदिरातर्फे झालेल्या कीर्तन संमेलनात कीर्तन रत्न ही पदवीसुद्धा प्राप्त केली आहे. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था पुणे यांच्यातर्फे उल्लेखनीय, स्पृहणीय आणि प्रशंसनीय कीर्तन सेवेबद्दल संस्थेचा 2011-12 वर्षीचा कीर्तन गौरव पुरस्कार प्राप्त केला आहे. राष्ट्रीय कीर्तनकार नची आपा मार्जने यांच्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित द्वितीय अखिल भारतीय नारदीय कीर्तन महास्पर्धेत परमपूज्य वैकुंठवासी केशवानंद स्वामी स्मृती प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. वैदर्भीय हरिकीर्तन संस्था आणि हनुमान मंदिर सेवा सांस्कृतिक संस्था उज्ज्वल नगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कीर्तन रत्न स्वर्गीय श्री दिलीपबुवा डगीर स्मृती कीर्तन महोत्सवात दिनांक 28 मार्च 2024 रोजी वैकुंठवासी
बाबा महाराज साळपेकर यांच्या स्मृतीनिमित्त प्रोत्साहनपर कीर्तन पुरस्कारही प्राप्त केला आहे. तबल्यावर आपले साथ देत आहेत श्री सिद्धार्थ कुंभोजकर आणि ऑर्गनवर आहेत श्री स्वानंद नेने. आता बुवांच्या स्वागताकरता मी श्री किशोर घोटणकर आणि श्री विजय अग्निहोत्री यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि पुष्पहारांनी बुवांचं स्वागत करावं, सन्मान करावा. उद्या म्हणजे सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी आपण पुन्हा 2 कीर्तनं ऐकणार आहोत. संध्याकाळी 5 ते 8:30 हा टाईम आहे. हरिभक्त परायण श्री निहावल बुवा खांबेटे आणि हवप श्री संदीप बुवा मांडके यांचं कीर्तन उद्या आपण ऐकणार आहोत. आजच्या कीर्तन समाप्तीच्या नंतर श्री आबा महाराज राम मंदिर इथे प्रसादाची व्यवस्था आहे. सर्व भाविकांना श्रोत्यांना विनंती आहे की महाप्रसाद ग्रहण करूनच घरी जावं. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर भजन करूयात. माझ्या हातातलं घड्याळ मी बाजूला काढलंय म्हणजे वेळेकडे लक्ष नाही असं नाही, पण तरी सुद्धा एक 10-15 मिनिटं इकडे तिकडे होतील, कारण आपल्या नियोजित वेळेनुसार थोडं पुढं मागं झालेलं असल्यामुळे मला वाटतं तेवढं आपण सहन करा. छान टाळी वाजवायची. टाळी मृदुर म्हणीसी, टाळी मृदुर म्हणीसी, उच्च स्वरे कर बहु टाळी. टाळीचं महात्म्य आहे. मृदुंग वाजवण्याकरता, पखवाजाकरता किंवा अगदी तबल्यांकरता सुद्धा तबला वाजवायचा म्हटल्याबरोबर टाळी येणं गरजेचं आहे, म्हणजे थाप येणं गरजेचं आहे. इतर वैयक्तिक आयुष्यात यांना त्या जमल्या नाहीत तर चांगलीच गोष्ट आहे, पण तबल्यावरच्या थापा या गरजेच्या आहेत. टाळी मृदुर म्हणीसी. आपलं हे जर सांभाळायचं असेल तर उच्च स्वरे कर टाळी. टाळा टाळी करी जोर, टाळा टाळी करी जोर. असं आहे, टाळी कुठे कुठे वाजवली जाते. मृदुर म्हणीसी आणि उच्च स्वरे कर टाळी. भाकरी करिता टाळी. म्हटलं परातीत करण्यापेक्षा विठ्ठल 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 करत गेलेली भाकरी करिता टाळी. आणि प्रेमी मित्रासी देवगु टाळी. मॅच जिंकली ही घ्या टाळी. टाळा टाळी करी सोनर. अहो टाळा टाळी करी त्यास तो काळ मग कवटाळी. त्यास तो काळ मग कवटाळी. मग जी टाळी जन्म टाळी. अहो जी टाळी जन्म टाळी. म्हणून जन हो वाजवा कीर्तनात ही टाळी. सद्गुरुनाथ. त्यामुळे
श्रीराम जय जय राम 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 ओ श्रीराम जय जय राम 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 ओ श्रीराम जय श्रीराम जय जय राम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर सद्गुरु बाबा महाराज की सद्गुरु वासुदेव महाराज की पंढरीनाथ महाराज दृष्टांत दाखल असलेलं आख्यान आल्या तीथा अन्न देणे आल्या तीथा अन्न देणे आल्या तीथा अन्न देणे नियम असा काढिला म्हणती जन तपोनिधी हा भला म्हणती जन तपोनिधी हा भला साल सांगली बुवा ऐकत राहावीशी वाटते सिनेमावाल्यांनी ती पिंजऱ्यात कोंडून ठेवली कशी मावर बस ह्या गादीवरती म्हणायला परवानगी नाही तिथपासून मला जाऊ द्या ना घरी अजून वाजायचे ओ पैठण ग्रास ओपून गेला एकनाथ ब्राह्मण दयाचा सेवक नारायण दयाचा सेवक नारायण दयाचा सेवक नारायण सांगितल्यानंतर वेगळं सांगायची आवश्यकताच नाही पदात्मक कळलं आल्या अतिथा अन्न देणे नियमासा काढिला म्हणती जन तपोनिधी हा भला क्षेत्र कोणतं धन्य धन्य ती गोदावरी
पैठण. ज्या गावाचं आधीचं नाव प्रतिष्ठान असं, त्या प्रतिष्ठानमध्ये असणारे शांत दांत उदांत प्रशांत भागवतोत्तम असणारे असे नाथ, अहो काय करावे. तर जनता जनार्दनाच्या हृदयामध्ये तो भगवान पांडुरंग वास करून राहिलाय, म्हणून त्यांची सेवा तीच ईश्वर सेवा. या न्यायानं आल्या अतिथा अन्न देणे नियम असा काढिला. मग तहानलेल्याला पाणी द्यावं, भुकेलेल्याला अन्न द्यावं, ज्याला जे हवंय ते द्यावं. दारात आलेले कोणीही जरी असले अतिथी, तरी त्यांना जे हवंय ते द्यावं. बरं लक्षात ठेवा, अतिथी शब्दाची व्याख्या आहे, अतिथी न तिथी. ज्याला येण्याकरता तिथी वार नक्षत्र करण योग पंचांगातलं काही लागत नाही, जे कधीही दत्त म्हणून दारी हजर होतात त्याला अतिथी असं म्हणतात. म्हणून दत्त जन्माची कीर्तन सेवा ही अतिथी या न्यायानं ऐकायची. तेव्हा कोणीही जरी आला तरी त्याला जे हवंय ते द्यावं. का? कारण संसार रूपी रथाची दोन्ही चाकं सारखी होती हो. म्हणजे नाथ त्यांचा स्वभाव आणि त्यांची पत्नी म्हणजे गिरिजादेवी स्वभाव सारखाच. नाहीतर कुठं काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. घडलेला प्रसंग तेवढा सांगतो पुढे जातो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कीर्तन सेवेला गेलेलं असताना रात्रीची कीर्तन सेवा, रात्रीची वेळ, कीर्तन झाली आणि 10 वाजता कीर्तन संपलं. पुण्याला निघायचं होतं, दुसऱ्या दिवशी कॉलेज असल्यामुळं त्यांनी काही सुट्टी दिलेली नव्हती, त्यामुळे पोचणं भाग होतं. आणि म्हणून एस टी स्टँडवर आल्यानंतर चौकशी केली आणि तिथल्या ऑपरेटरनं सांगितलं, बुवा गाडी गेली म्हणे पुण्याची. मी म्हटलं 10 मिनिटं भैरवी लवकर गायली असती तर कदाचित मिळाली असती ना. आता काय करावं. आता आला मुक्काम, पुन्हा सीक लिव्ह मेल करणं आलं. झालं, मेल केला. आता दुसरी गाडी डायरेक्ट पहाटे. बरं मधल्या वेळेत कुठं झोपायचं? तसं बाहेर झोपायला हरकत नाही, पण बाहेर जी मोकाट असतात ती आपल्या अंगावर येऊ नये म्हणून त्याच्याकरता कोणाचं तरी घर बघावं. त्या स्टँडच्या पलीकडं एक वस्ती होती, तिथं गेलो. एक दरवाजाला लाईट चालू दिसला आणि गेल्याबरोबर दार वाजवलं. आहात का हो कोणी? दार वाजवल्यानंतर आतनं एक गृहस्थ बाहेर आले. त्यांनी दरवाजा उघडला. मला त्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलं ह्यांना कुठंतरी बघितलं. कुठं? मंदिरातला पहिला खांब धरून बसलेला खांबेकरी. मी खांबेकरी शब्द वापरलाय. पहिला खांब पकडून बसलेले खांबेकरी. ते म्हटले, या 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 बुवा, साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा. काय हवंय? काही नाही म्हटलं, रात्री पडायला तेवढी जागा मिळाली ना, पहाटे उठून जाईन मी. बरं म्हटलं, कीर्तन सेवा झाली आहे. बरं इथल्या आयोजकांसारखे ते आयोजक नव्हते. काही ठिकाणी नारळ दिला की त्याचे दोन्ही अर्थ ते काढतात. म्हणजे एक देणे या अर्थी आणि दुसरा दिलाय आता बघा तुमचं तुम्ही. इथं असं नाहीये. बरं नारळ दिला आणि बघा म्हणले तुमचं तुम्ही. म्हणून त्यांना म्हटलं, अहो काही मीठ भाकर चटणी भाकर काही मिळेल? थांबा विचारतो आतमध्ये. म्हणून त्यांनी आतमध्ये घेतलं आणि त्यांचा विचारतो आतमध्ये या शब्दानंच मला लक्षात आलं, आतमध्ये अजून एक चौकशी केंद्र आहे. आतमध्ये गेल्यावर त्यांनी विचारलं तिला, अगं ऐकलंस का? काय? अरे बापरे, बाहेर आवाज आला. अगं बुवा आले, काय करू? बापरे, म्हटलं आज आपली सोय एकदम भडक ठिकाणी झालेली आहे, काय करू? बुवा आले का? काय अर्धी भाकर मिडी भाकर चटणी भाकर काही असेल तर तेवढं. दुपारी यायला काय धाड भरली होती त्यांना. आता मला सांगा, अशा ठिकाणी गेल्यानंतर कुठला घास खाली उतरणार आहे? पण गिरिजा देवींचं तसं नव्हतं. आला जरी कोणी तरी त्याला काय हवंय विचारायचं. ते विचारल्यानंतर ते करायचं. 4 ठावाचा स्वयंपाक करायचा, तो स्वयंपाक वाढायचा आणि नुसता करायचा नाही हो, केलं की झालं असं नाही. मग करायचा आणि समोर बसून वाढायचा. असं आहे की माता भगिनींनी अगत्यानं तो जर वाढला न केलेला स्वयंपाक तर समोरचा जेवणारा अर्धी अधिक पोळी जास्तीची खातो. तुम्ही म्हणाल बुवा कशावरनं? अनुभवावरनं सांगतो. आमचे काका सकाळी आग्रह, बुवा घ्या ना अजून थोडा भात घ्या ना, थोडा भात घ्या ना. मग इच्छा नसताना सुद्धा घासभर भात जास्त जातोच की नाही, पोट जरी भरलेलं असतं तरी सुद्धा.
म्हणून असं आहे की आपल्या समोर आपले हे जरी बसलेले असले तरी सुद्धा आग्रहानं आणि अगत्यानं वाढलं ना तर जास्तीचं जेवण जातं. तुम्ही म्हणाल बुवा तुम्हाला अनुभव आहे का? माझ्या अनुभवावरनं मी सांगत नाही, पण एक वाक्य तेवढं प्रसिद्ध आहे, क्षणाची पत्नी ही अनंत कालाची माता आहे. म्हणून कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री सगुणयुक्त नियम धर्म पत्नी. त्यातलं 3 नंबरचं लक्षण भोज्येषु माता. आणि म्हणून त्यांनी वाढावं. बरं असं आहे ना, वाढताना काय कुठं कसं वाढावं ही कळलं पाहिजे. कोकण प्रांतामध्ये गेल्यानंतर आम्हाला छान आदमूर गोड असं छान दही मिळतं, ताक मिळतं. बरं म्हटलं ते आजचं असेल केलेलं तर मजा वेगळी, बरोबर आहे ना. ते आजचं असेल केलेलं तर वेगळी आहे. आमच्या पुण्यामध्ये दह्यात पाणी घालून सुद्धा देणारी लोक आहेत. ते आजचं असेल तर ठीक आहे, पण ते 4 दिवसापूर्वीचं असेल तर 2 गोष्टी कराव्या लागतात. एक तर ते गोड करवून घ्यावं लागतं, नाहीतर गोड मानून घ्यावं लागतं. ते समोरच्या वाढणाऱ्यावर अवलंबून. बरं ती जी वाढणारी आहे ती जर सुगरण असेल ना तर ती काय करते, ती गोड करून देते. म्हणजे एक थेंबर दूध घातलं त्याच्यात की थोडंसं जरा म्हटलं त्याची चव बदलते, जरा गोडसर होतं. बरं असं आहे, आता थेंबर दूध घालण्याकरता जो काही गंज भरलेला आहे ना दुधानं तो समोर आला आणि तो जर चुकून साई भरला असेल, तो गंज जर चुकून साईनं भरलेला असेल तर काही ठिकाणी असं दिसतं, हो काय म्हणजे साय बाजूला काढा. नाही म्हटले पडली तरी चालेल पण साय नको म्हणे. पण इथं असं नाही हो. अरे आपलंच पोरगं जेवतंय, काय हरकत आहे, काय हरकत आहे. आणि म्हणून आपल्याला ही कथा माहिती आहे की असं भक्तीचं ऋण भगवंतांच्या मस्तकावर चढायला लागलं आणि भगवंत श्रीखंड नाम धारण करून भगवंत नाथांच्या घरी राहायला आले. पण आल्यानंतर काय घडलं हा दृष्टांत हे छोटंसं आख्यान. काय घडलं? धनिक एक कर्नाटकी देशी, धनिक एक कर्नाटकी देशी, धडवी विठ्ठल भोटी पंचधातुमयी सुरुचिर पाहुनी, पंचधातुमयी सुरुचिर पाहुनी. ओयमन ही कीर्तनी चालूच आहे. विठ्ठल मूर्ती पंचधातुमयी सुरुचिर पंचधातुमयी सुरुचिर पाहुन. ओयमनी अतिपूर्ती धनिक एक कर्नाटकी, धनिक एक कर्नाटकी. या कर्नाटक प्रांतामध्ये असलेलं शिरहट्टी नावाचं गाव आणि त्या शिरहट्टी नावाच्या गावामध्ये असलेला एक सावकार, त्याचंही आडनाव शिरहट्टीच. तुम्ही म्हणाल बुवा असं कसं? आता मला सांगा, जे गोंदवल्याचे राहणारे ते गोंदवलेकर, बरोबर आहे ना. शिरगावचे ते शिरगाव, नाही म्हटलं सातारचे सातारकर आणि पुण्याचे सद्गुरुनाथ. त्यामुळे शिरहट्टी नावाचे सावकार अत्यंत श्रीमंत. तुम्ही म्हणाल बुवा सावकारही सांगताय आणि श्रीमंतीही सांगताय, मग काय नव्हतं? घरदार सोनं नाणं पैसा अडका सगळे सोयरे जमीन जुमला सगळी जोडाक्षर घरामध्ये सगळं काही होतं. पण व्यर्थचिने संतती वाचुनी
संतान नाही. आणि म्हणून या शिरहट्टी सावकाराच्या स्त्रीनं म्हणजे पत्नीनं अहो सगळे उपाय करावे. 16 सोमवार म्हणू नका, खडी साखरेचे गुरुवार म्हणू नका, पांढरे बुधवार म्हणू नका, सगळं केलं पण काही घडे नाही. आणि अशा कोणीतरी सांगितलं बाई ग हाच नवरा जन्मोजन्मी लाभावा म्हणून तू काय करतेस तर वडाच्या झाडाची पूजा करते. मग तुझ्या पोटी पुत्र संतान व्हावा ह्याच्या करता म्हणून काय ठळकते तूही पूजा कर वडाची. आणि म्हणून हिनं भल्या पहाटे उठावं, स्नान करावं, पूजेची तयारी करावी, तबक तयार करावं, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता गुलाल बुक्का फुलं निरांजन घ्यावं, कापूर घ्यावा, वडापाशी जावं, नमस्कार करावा, वडाची पूजा करावी आणि मनोमन म्हणावं वडा पाव वडा पाव वडा पाव वडा वडा तू मला पाव वडा तू मला पाव. आणि एक दिवस या गृहस्थांच्या घरी त्या गावातले एक ज्येष्ठ व्यक्ती आली. म्हणाले अहो का दुःखी कष्टी आहात, काय सांगू, पुन्हा नरकातून तारणारा असं एकतरी सुपुत्र पोटी जन्माला यावा अशी इच्छा आहे. त्यांनी सांगावं अहो ज्यांना झाली त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय, ज्यांना झाली आहेत त्यांचं तरी कुठं चांगलं चाललंय. त्याच्यापेक्षा असं करा तुम्ही गावामध्ये भगवंतांचं सुंदर मंदिर उभारा, चांगले चांगले कार्यक्रम ठेवा, 125 वर्ष. आणि म्हटलं असे कार्यक्रम आयोजित करून नामांकित लोक बोलवा, चांगले चांगले कीर्तनकार बोलवा, साथीदार बोलवा, म्हणजे तुमचे सगळे सगळे सोयरे होतील. झालं हो. याने ठरवलं मंदिर वही बनाएंगे आणि झालं. मंदिर उभारलं गेलं. कीर्तन सेवेत हे बरं असतं, आधीच्या वाक्यामध्ये ठरतं मंदिर उभारायचंय आणि पुढच्या वाक्यामध्ये मंदिर उभारून झालेलं असतं. हे असं प्रत्यक्षात होत नाही म्हणून बरं. नाहीतर 9 वाजून 9:15 9:30ला कीर्तन सेवा झाली की 9:35ला बुवा जर घरात जाऊन बसला पुण्यामध्ये तर कोणी घेणार नाही. पण हे फक्त काल्पनिक म्हणून घेता येतं, बाकी काय. आणि झालं मंदिर उभारलं, छान रत्नजडित मंदिर. आता कुठल्या भगवंतांची मूर्ती आणायची, गावातल्या मूर्तिकाराला विचारलं. त्यानं सांगितलं घडवी विठ्ठल मूर्ती कशी पंचधातुमयी सुरुचिर बाहुनी. पंचधातूची छोटीशी मूर्ती बनवून देतो म्हणून सांगितलं भगवान पांडुरंगांची. आणि झालं. पुढच्या 3 महिन्याचा मुहूर्त ठरला. झालं होय. आता काही दिवसांवर प्रतिष्ठापनेचा दिवस येऊन ठेपलेला आहे. मला सांगा हो हे सगळं सांभाळणं किती अवघड आहे. मंदिर सांभाळणं केवढं अवघड आहे. आला गेला तेल वात सण उत्सव सगळं बघायला लागतं. आमच्या शिरगावकर बुवानं विचारा किती अवघड आहे. नाही म्हटले कोण आलं कोण गेलं, बुवा कधी येणार कधी जाणार, कुठं राहायची सोय, जेवायची काय व्यवस्था, व्हॉट्सअप ग्रुप करा, सद्गुरूंना सगळं करा म्हटले आणि त्याच्यामध्ये सगळं टाका. आणि म्हणून यांनी ठरवलं चला गुरुजी सावकार सावकारीण सगळी तयारी कशी चालली बघितली. 3 दिवसामध्ये प्रतिष्ठापना करायची. आनंदानं आणि सुखानं झोपायला गेले. आणि काय घडलं सागमध गमध गमग सागमध्यानी गमध्यानी सा काय झालं कालडा राजा पंढरीचा कालडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा. एकदम वेळ बघावी लागते.
नाम्याची खीर साखतो सोखोबाची गुरे वाली कामाजीता कानेरा रागा पंडरीता कानेरा रागा पंडरीता कानेरा रागा पंडरीता 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 पंढरीनाथ. या तिघांच्याही स्वप्नामध्ये म्हणजे सावकार, सावकारीण आणि ते गुरुजी, तिघांच्याही स्वप्नामध्ये भगवंत उभे आहेत. आणि काय सांगा, नयनी कधी पाहिले का पंढरपूर, नयनी कधी पाहिले का पंढरपूर, नयनी कधी. भगवंत विचारताय, पाहिले का पंढरपूर, विटेवर सारंग धर, विटेवर पाहिले का पंढरपूर. हो, भगवंताने विचारावं, पाहिलंय का पंढरपूर? याद राख मला इथं ठेवशील तर. भगवंतानी एकच सांगावं या सावकार सावकारिणीला, जरी ठेविसी तू बळे वजन, स्त्री सुत तन धन नाश करेन मी सगळा, नवरत्न भूषणाते या या कंबुकंठी सदृश गळा. तेव्हा मला इथं राहायचं नाहीये, मला नाथांकडे पाठव. आता वास्तविक पाहता तिघांनाही हे स्वप्न पडलं, पण हे शिरहट्टी सावकार खडबडून उठले, गुरुजींकडे गेले. अहो असं असं स्वप्न पडलंय. गुरुजी म्हणाले, पडलेली स्वप्न कधी खरी होतात होय? काही काळजी करू नका, आपलं ठरलंय तसंच करायचं, ठरलंय तर मग जसं ठरलंय तसंच करू म्हणाले. झालं. आता भगवंतांनी विचार केला, अजून एक दिवस आहे म्हणाले प्रतिष्ठापनेला, याला आता दाखवू म्हटले काय तडाखा असतो एकदा पक्षश्रेष्ठींचा ते. आणि म्हणून काय रे, अरे त्याला बिचाऱ्याला पोर बाळ नाही म्हणून तो माझं मंदिर स्थापन करायचं म्हणतोय, आणि तुझं काय, किती पोरं आहेत तुला? चार आहेत ना, नेऊ का एकेकाला वर? म्हणजे नको. मग सांग त्याला मला नाथांकडे पाठव. ठरलं हो, कसं जावं? शिबिके माझी रुक्मिणीवर, शिबिके माझी रुक्मिणीवर, करीत चालवे नाम गजर, पैठणा माझी पातले साचार, गजर करीती ते दवा. निघाले सगळे. आता ते असेच जातील का? त्यांच्याही बरोबर साथीदार होते, त्यामुळे तेही निघाले कसे? जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग.
निघाली त्याच्या आधी एक पत्र पैठणला जाऊन पोचलंच. भल्या सकाळी नाथ भागवत वाचतायत आणि कर्नाटकाहून एक कोणीतरी पत्र घेऊन आलेला त्यांना मिळाला. पत्र हातात घेतलं, ते उलगडलं, वाचलं मात्र, आणि काय आनंद झाला. हाकच मारली, श्रीखंड्या इकडे ये, हरिपंडित इकडे या, अहो लवकर या. काय माझा देव येतोय. हा, श्रीखंड्यांना काय माहित नव्हतं का? पण तरी काय म्हणताय अहो, माझा देव येतोय. कुठून? कर्नाटकाहून. असं कोणता देव? अहो श्रीखंड्याचा चेहरा बघितल्यानंतर नाथ जर आत्ताच्या काळात असते ना तर म्हटले सुद्धा असते. काय अहो कर्नाटकाहून देव येतोय म्हटलंय, देवेगौडा येत आहेत असा काही चेहरा करताय म्हणाले. तेव्हा वेळ घालवायचा नाही, मग करायची काय तयारी. दारापासो निकाळा बहु बहुप्रतिचार रांगोळ्या स्वस्ती घेती, गोपद्मे तोरणे उभवनी नटवा गुढ्याही तिथेची, वाद्ये ती वाजवावे द्विजवर अवघे मेळवावे ग्रहाला, कारण आम्हासी आशीर्वचन द्याया रुक्मिणी नाथ आला पंढरीनाथ. इथल्या स्त्रियांना सांगितलं काय करायचं. सुभाग्या सुपुत्रा स्त्रिया मेळवाव्या, खणी नारळी दिव्य ओट्या भराव्या, तयांचे करी देवतो ओवाळावा, आणि मुखे घालून देवतो आळवावा पंढरीनाथ. पुढची एकादशी आली हो, आणि काय सांगावं, सगळी तयारी झाली आहे. आणि हळूहळू 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 झांजेचा आवाज यायला लागला. बारीक 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 आवाज येतोय. दुवा वाजवा. हा, कुठून आवाज येतोय? आणि म्हणून पूजेला बसलेले नाथ म्हणतायत, श्रीखंड्या तुला आवाज येतोय का रे? आवाज येतोय? अरे हा झांजेचा आवाज, टाळांचा आवाज, मृदुंगाचा आवाज, जरा बघूयात ना काय आहे, बघूयात. आणि म्हणून नाथांनी सगळं बाजूला सोडलंय, श्रीखंड्यांना बरोबर घेतलं आणि निघाले निघाले निघाले. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. अहो गोदा काठ बघावा आणि सारा भगवा झालेला दिसला हो. तो भगवा गोदा काठ बघितल्यानंतर त्या शिबिके माझी भगवंतांना बघितलं आणि धावत धावत नाथ आले हो. आपल्या गळ्यातलं उपरणं काढलंय, चालू ठेवा. आपल्या गळ्यातलं उपरणं काढलंय, त्याची चुंबळ केलीये, ती डोक्यावर ठेवली. त्या शिबिकेतला पांडुरंग उचललाय, तो आपल्या डोक्यावर ठेवलाय. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय पांडुरंग हरी, जय जय. अहो सगळे निघाले हो. आणि दारापाशी आल्यानंतर सुभाग्या सुपुत्रा स्त्रिया मेळवाव्या. हळू राहू दे. खणी नारळी दिव्य ओट्या भराव्या, ओवाळलं. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. पंढरीनाथ भगवान की. नाथांनी वाड्यामध्ये आणले भगवंता. काय तो चौसोबी वाडा हो. बाजूनी घर आहेत, मध्ये अंगण आहे, सगळी तयारी झालेली. पाट मांडलाय, चांदीचं ताट, त्याच्यामध्ये तांदूळ अखंड, लाल रंगाच्या कुंकवानं स्वस्तिक काढलंय, फुलांची सजावट केली आहे आणि भगवान पांडुरंगांची ती मूर्ती ठेवावी. मात्र भगवान पांडुरंगांकडे बघावं, हात जोडले हो. आणि हात जोडल्यानंतर भगवान पांडुरंगांकडे बघितल्यानंतर घळ 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 अश्रू व्हायला लागले. पांडुरंगा, नाही राहिलास, नाही राहिलास ना माझ्याशिवाय. पण याद राख, आता इथून कुठेही जायचं नाही. आलाय ना माझ्या घरी, आता इथून कुठेही जायचं नाही. कानडा विठ्ठलू कर्नाटक.
कर्नाटकाहून आलाय म्हणून तो कर्नाटकू नाही आहे. आमचे सद्गुरू छान सांगतात तो नाटकू आहे. आणि म्हणून त्या पांडुरंगाला बघितलं, पूजन झालं, हात जोडले आणि हात जोडल्यानंतर हाक मारली, श्रीखंड्या आत्ताच्या आत्ता गावात जायचं आणि गावातले जे वैदिक ब्राह्मण आहेत त्यांना बोलवून आणा, प्रतिष्ठापना करायची. आणि निघाले हो, पडत्या फळाची आज्ञा. श्रीखंड्या निघाला. त्या गावामध्ये पैठणामध्ये आजही एक जागा कुच्चर ओटा म्हणून दाखवली जाते. त्या ठिकाणी आल्याबरोबर दिसलं असं 4 ब्राह्मण एकत्र बसलेत, गप्पा मारतायत विप्रवर. अहो ऐकलं का? काय त्या नाथांच्या घरी म्हणे भगवान पांडुरंग आलेले आहेत. त्यामुळे आज प्रतिष्ठापना आहे म्हणे. हे पहा, आपल्याला नाथांच्या घरचं आमंत्रण आलं तर आपण काही जायचं नाही बुवा. का काय म्हणे भगवंतांना चैतन्य प्राप्त झालं असं कुठं असतं होय? इतकी वर्ष आम्ही सेवा करतोय, आम्हाला काही दिसलं नाही असं, आणि ह्यालाच बरं दिसलं. ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा तिकडून येताना दिसतोय श्रीखंड्या. त्यानं आल्यावर जर विचारलं की याल का, तर आपण नाही म्हणायचं. श्रीखंड्या तिथं आले. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, नमस्कार केला आणि चला म्हटले. अहो नाथांच्या घरी प्रतिष्ठापना करायची, 5 मिनिटामध्ये संपली पाहिजे प्रतिष्ठापना, त्यामुळे चला. यांनी सांगावं आम्ही काही येणार नाही. अहो असं काय करताय? या सगळ्या उत्सवाचा खर्च नाथ नाही करणार, मग तो सावकार करणार आहे. आणि काय काय देणार आहे माहितीये का? काय? चांदीचं ताट, चांदीच्या 2 वाट्या, चांदीचा पेला, चांदीचं भांड, तो धोतर उपरणं जरीचं. बस 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 म्हणले. पहिल्यांदा तर सांगायचं म्हणा, येतो चला. आणि म्हणून गेले आणि सगळी तयारी झाली का नाही बघितलं. हळद कुंकू, गुलाल बुक्का, दही दूध, तूप, फळं फुलं, साखर, दुर्वा सगळं आहे म्हटले. बेल, अजून काय म्हणे, तुळशी, सगळं काही आहे. आता प्रतिष्ठापना करणार. तेवढ्यात नेमकी एकाची तबकडी सरकली आणि त्यांनी नाथांना विचारलं, नाथा या मूर्तीला म्हणे चैतन्य प्राप्त झालंय? हो. मग आता या मूर्तीनं समोरच्या चांदीच्या ताटातल्या चांदीच्या वाटीत ठेवलेला लोण्याचा प्रसादाचा गोळा हा खाऊन दाखवावा. तो जर खाऊन दाखवला तर आम्ही मानतो. ऐकलं मात्र. आणि नाथांनी प्रार्थना करावी, सकुटुंब सपरिवार तुझा मी दास विठुराया. सकुटुंब सपरिवार तुझा मी दास विठुराया. सर्व दिले खरे कारणारा व्रत तुझी गाया. सर्व दिले खरे कारणारा व्रत तुझी गाया. नाथाने काय म्हणाल? तू सगळं काही दिलेस भगवंता. तुझ्या दारीचा श्वान वाकवेन मान तुझे पायी. तुझ्या दारीचा श्वान वाकवेन मान तुझे पायी. तव पद पाहिन साटीन तुझला माझी विठा माई. तव पद पाहिन साटीन तुझला माझी विठा माई. तुझ्या ताटीचा खाईन तुकडा असो नसो काही. असो नसो काही. तव मुख पाहिन चालीन तुझला माझी विठा माई.
झाली ते बघितलं मात्र देवांची परीक्षा. यालाच कलियुग म्हणत असते की जिथं देवांनाही परीक्षा द्यावी लागते चैतन्य स्वरूपानं मी प्रकट आहे याच्याकरता. आणि म्हणून भगवंतांना विनवणी करावी, देवा लोणी खा म्हणून सांगितलं, रांगोळी खा म्हणून नाही सांगितलं. तेव्हा खा ना, खा ना. आणि काय सांगावं, करकटेवरी उभा विटेवरी असलेला पांडुरंग, ती पांडुरंगाची मूर्ती, बाजूला असलेला तो श्रीखंड हे सगळं काही बघतोय हो. अहो ज्याच्या नुसत्या या कमल नयनानं सृष्टीत पाहिल्यावर हजारो कमल उगवतात, त्याने या मूर्तीकडे पाहिल्यानंतर चैतन्य का नाही उगवला. म्हणून काय सांगावं, करकटेवरी उभा विटेवरी असणारा पांडुरंग हळूहळू हळूहळू आपला उजवा हात पुढे केला. समोरच्या चांदीच्या ताटीतला तो लोण्याचा गोळा उचलला, आपल्या मुखाला लावला आणि हात असाच. अहो हे बघितलं मात्र सगळ्यांच्या पगड्याच उडाल्या. हो म्हटलं हे काय प्रकरण आहे, हे काय प्रकरण आहे. अहो भगवंतांचं एकच स्वरूप आपल्या सगळ्यांना आवडतं, जे तुकोबांनी सांगितलंय. सुंदर ते उभे सगळ्यांनी भगवंतांना प्रार्थना करावी, भगवंत आपला हात असा दिसत नाही, तो असाच बरा आहे. पण भगवंतांनी तो काही हात पुन्हा मागं घेतला नाही का, याच्याकरता कल्पना अशी सांगतात की म्हटलं कीर्तन सेवा झाली, सेवा झाल्यानंतर आरती झाली की या चारही कॉर्नरला चारही दारांमध्ये प्रसाद वाटण्याकरता समजा कोणी उभे राहिले. आणि कीर्तनाला येणाऱ्या लहान मुलांना फक्त एकाच गोष्टीत इंटरेस्ट असतो, प्रसाद काय. आणि म्हणून या दारापाशी एखाद्या लहान घ्यायला जावं, बघावं प्रसाद काय काय, जिलबी घ्या म्हणते, ती घेतली. आता असं आहे, चिकट पदार्थ ठेवणार कुठं, कोणाचं लक्ष नाही म्हणून यानं खाल्ली. त्या दारापाशी गेला, तिथं गेल्यावर म्हटला काका प्रसाद. ते म्हटले अरे तिथं घेतलाच ना. नाही म्हटले माझ्या आईसाठी. वा वर्ग गुणी हो, म्हणून अजून एक जिलबी दिली. आता इकडं बघितलं तिकडं बघितलं, कोण खात आहे का, आणि आपण खाऊन घेतली. पुन्हा या दारात काका प्रसाद घ्या ना. अरे शहाण्या, इथं खाल्लेली मी बघितली, तिथं खाल्लेली बघितली, आणि तुला माहितीये का काय, आम्ही प्रसाद दिल्यावर प्रत्येकाला टिळे लावतो सद्गुरूंना. त्यामुळे तुझ्या डोक्यावर भरलेला दिसतोय. नाही म्हटले कीर्तनातलं बुक काय म्हणाले तू, हे चल. नाही म्हटले माझ्या बाबांसाठी. असं म्हटलं तर भगवंतांना कोणी म्हटलं हे खाऊन दाखव ते खाऊन दाखव, हा म्हटले. आणि त्या भगवान पांडुरंगांचं नावच पडलं नाथांकडच्या, विजय पांडुरंग. आणि काय सांगावं, आता त्या मंदिराचं काय करायचं, त्या मंदिरामध्ये कुठलीही मूर्ती नाही. आणि अशा वेळेला तो शिरहट्टी सावकार जो तिथं मूर्ती घेऊन आला होता, तिथं काय करावं म्हणून त्यातल्या एका गुरुजींना त्यानं विचारलं शिरहट्टी सावकारांना, आता इथं कोणाची स्थापना करायची त्या रिकाम्या मंदिरात. त्यांनी सांगितलं आता असं करू म्हटले, रुक्मिणी मातेची स्थापना करावी. आणि तसंच झालं, ती स्थापना करणार तो सगळा हाच प्रसंग घडला. रुक्मिणी मातेनं दृष्टांत देऊन सांगितलं अरे काय ते तिथं मी इथं म्हटले जमणार नाही, मला आवाजत गाजत घेऊन चल आणि तुला नाथांचं व्याही विहीन व्हायचं भाग्य मिळेल. झालं हो. आणि अशा वेळेला ती वाजत गाजत रुक्मिणी मातेची मूर्ती पुन्हा एकदा पैठणला नेली. भगवंतांनी बघितलं का ग बाई राहिली नाहीच माझ्याशिवाय, कसं राहील. अहो हे लोक मला भलत्याच्या हातातच द्यायला निघाले, त्याच्यापेक्षा आपण असं करू म्हटले, आपला जरी झालेला असला तरी इथं एक विवाह करून घेऊ म्हणाले, इथं एक विवाह करून घेऊ. अहो पण झालाय ना आपला. हा म्हटलं आता सगळ्या लोकांना कळलं पाहिजे मी तुमचीच आहे म्हणून झालं. अहो तिथं विवाह करता अंतरपाड धरलाय.
नाथांच्या घरी अक्षता मोत्यांच्या, ते जहागीरदार होते. आणि सुरू झालं स्वस्ती श्री गणनायक गजमुखम मोरेश्वर सिद्धिदा शुभमंगल सावधान. एकामागोमाग एक मंगल अष्टक म्हणायला सुरुवात झाली. मंगल अष्टक म्हणजे मंगल असलेली अष्टक. उगच लोक म्हातारी उडली तळ्यात पडली प्रत्यक्ष म्या पाहिली दादाने वर काढुनी नदी तिरी नेवोनिया भंडारीला. असं नाही होते उगं माझ्या भाच्याचं लग्न माझ्या भावाचं लग्न काय नावं जोडायची. गंगा काय सगळे हसतायत हो, साहजिकच आहे. हे स्वरच इतके मंगल आहेत की ते ऐकल्यानंतर ज्यांचं झालंय त्यांना आपलं आठवतं. ज्यांचं झालंय त्यांना आपलं आठवतं आणि ज्यांचं व्हायचंय महिन्याभरात पुन्हा समजणे वाले को सद्गुरूला. आणि ज्यांचं व्हायचंय त्यांना आपलं फोटो कधी जाणार. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा शुभमंगल तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव. एका पाठोपाठ एक सगळे गणमंत्र म्हणायला लागले. आणि काय सांगा, ज्या भगवान पांडुरंगांच्या मूर्तीचा विवाह तिथं झाला ती मूर्ती नाथांच्या घरी ठेवण्यात आली. आजही आपण पैठणला गेलात तर गोसाव्यांच्या घरी नाथांच्या वाड्यामध्ये देवघरामध्ये आपल्याला ही विजय पांडुरंगाची मूर्ती दिसेल. हा तसाच आहे, अगदी असा केलेला आहे. आपण जर गुगलवर सर्च केलं तर आपल्याला मिळेल. मला सांगा, अहो नाथांकरता भगवंत आले असं आहे. मग या सावकाराला काय मिळालं? नाथांनी एवढंच सांगावं, भगवंता एक पुत्र प्राप्ती व्हावी याच्याकरता म्हणून हा अट्टाहास आहे ना. तुमच्या चरणीचा नारळ उचलून त्यांच्या ओटीत घालतो. पुढच्या वेळेला याल तर दोघे नाही तिघेच याल म्हणाले. आशीर्वाद मिळाला. का घडलं? वामन पंडितांनी वर्णन केलंय. ज्या घरी हरीचा कर आहे, शब्द नीट लक्षात घ्या. ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरीचा कर आहे. ज्या घरी हरीचा कर म्हणजे आशीर्वाद आहे त्या घरी हरीचा कर आहे. ज्या घरी हरीचा कर नाही त्या घरी हरीचा कर नाही. पंढरीला हे एवढं फक्त एका अनन्य भावानं येतं. म्हणून तो भाव हा तुमच्या आमच्या ठिकाणी पक्केपणानं असावा. हीच दृढपणाची असलेली उपासनेची भावना ही सूत्र रूपानं घेतलेल्या उपासनेला दृढ चालवावे या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. आणि नाथांचाच अभंग आहे. कीर्तनाला अर्धविराम द्यायचा. उद्याला 2 बुवांची 2 कीर्तनं आपल्याला ऐकायची. आणि आज जेवढ्या गर्दीनं आपण आलेला आणखी जास्ती संख्येनं उद्याला या, की जेणेकरून काही प्रेक्षकांना श्रोत्यांना आम्हाला स्टेजवर बसवायची वेळ आली पाहिजे. अनन्य शरण दीपा
माध्यमातून आपले स्वर एकत्र जुळावेत. कैवल्याच्या अशी जेव्हा आपली अवस्था होईल ना आणि प्रत्यक्ष सद्गुरु राय प्रत्यक्ष भगवंत समोर उभे राहतील तेव्हा काय होईल. सजल नयन हार बरसती भावगंध क्या चली मिसळती भावगंध क्या चली मिसळती अनन्य शरण हरिला अनन्य शरण विभा शरण विभा शरण विभा पंढरीनाथ भगवान सद्गुरुनाथ महाराज. तुकोबांनी मागितलेलं मागणं मागितलं हे चिदानंदे आवडी हेची माझी नरगे मोठी गणसंपदा संयुगं तुका म्हणे गणपती तुके दादा देहा माते तुके दादा देहा माते. सद्गुरुनाथ महाराज की आरती नाहीये श्लोक म्हणूया आणि सेवेला अर्धविराम. सदा सर्व रघुनायका मागणे उपासनेला आता म्हणायला हरकत नाही. दृढ साल व्हावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्म योगे वयखाल व्हावे सर्वामुखी मंगल बोलवावे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे गुण तुझे गातो म्हणून गुणवान मी म्हणू कसा तुझेच सारे उसने देणे मालक त्याचा बनू कसा. तुझ्या कृपेने वेलीवरी रोज उमलते फूल तुझ्याच सत्तेने घरोघरी खेळते नांदते मूल तुझ्याच इच्छेने घरोघरी रोज पेटते चूल. क्षमा करावी गुरुदेवा क्षमा करावी स्वामी राया होता काही भूल